तर त्यांना वेळ नसतो, त्यांच्या कामाच्या पिरियडमध्ये आपली गाडी येऊन जाते. जर आपण प्रत्येक घराच्या समोर नागरिकांना सांगितलं की बाबा तुमचा कचरा दारासमोर आणून ठेवा. तुमचे कर्मचारी 2 असतात, एक ड्रायव्हर आणि एक पाठीमागे कचरा घेणारा माणूस. त्याच्याबरोबर अजून एक कर्मचाऱ्याची नेमणूक केली तर नागरिक कचरा दारात इतर ठिकाणी टाकण्यापेक्षा दारामधल्या त्या टोपलीत ठेवतील आणि तो कचरा तो उचलून त्या ह्याच्यामध्ये टाकेल. तर त्या दृष्टीने तुम्ही मदत हे केलं तर निश्चितच मला वाटतं मागच्या आठवड्यात सगळ्यांची बैठक पण झाली. त्या बैठकीमध्ये आता आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे की साधारणपणे आता मला तरी असं वाटतं की कुठल्याच नागरिकाला असं वाटत नाही की माझ्यामुळं कुठेतरी अस्वच्छता व्हावी, माझ्यामुळं कुठेतरी घाण व्हावी, कुठेतरी कचरा टाकायची कोणाची मानसिकता नाही आहे असं मला तरी वाटतं. कारण की प्रत्येकजण आपलं घर जर स्वच्छ ठेवतोय तर गाव घाण का करेल हा एक मोठा प्रश्न आहे. पण त्याच्या वेळेमध्ये तुम्ही जो प्रश्न मांडला त्याच्या विषयावरती आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक सुपरवायझर जे आहेत त्या 9 भाग येतात. त्या 9 भागातल्या सुपरवायझरांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण त्या ठिकाणी सर्वे करा. सर्वे करून आता 2 दिवसामध्ये सर्वे आमच्या हातात येईल. साधारणपणे अशी किती लोक आहेत की ज्यांचे आई आणि वडील म्हणजे समजा दोन्ही दाम्पत्य हे कामाला जातात, मग त्यांना वेळ मिळत नाही, कचरा त्या वेळेत ते नसतात, असे सर्वे करायला सांगितलेलं आहे. 2 दिवसात आमच्या सर्वे आम्हाला येईल, त्या माध्यमातून ते काम करणार आहोत. आणि रात्रीच्या वेळेस आहे ना संतोष आहे, रात्रीच्या वेळेस बाहेरची लोक कचरा आणून टाकतात. उदाहरणार्थ मालपाटचा पंप आपल्या लोकांनी मागं 5-5 हजार रुपये दंड मारलाय त्यांना. ॲक्च्युली ते म्हणजे तो कचऱ्याचा भाग आला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत तो रस्ता आहे. नगरपालिकेने मागं त्यांना लेटर दिलं, पुढचे म्हणतात आमचा काही संबंध नाही. तसंच काठीवर जाणारा यशवंतनगर ते काठवी रस्ता तिथं पण घाण टाकली जाते रोज. आणि रस्ता खराब झाला आहे, वर्दळीची वाहतुकीचा रोड झाला आहे, तिथे लाईट नाही पहिली. निंबा रोड वडगाव नगरपंचायत, निंबा रोड आपल्याकडे इकडे. तर त्याच्यासाठी आता मागे आमची चर्चा झाली. आता तो जो समोरचा तुम्ही म्हणताय मालपाटकांच्या इथला, आता तिथं सारखंच कोण जाईल नाही जाईल सांगते तर कधी कचरा राहते हे कळत नाही. पण आता आमची चर्चा जरी आपल्यामध्ये तो भाग नसला तरी आपण ते स्वच्छ ठेवायचा विषय चाललेला आहे. कारण की तिथून जाणारा जो व्यक्ती आहे त्याला काय माहिती की हा तळेगाव नगरपालिकेमध्ये आहे का नाही, ते तळेगावचीच घाण म्हणून समजणार. त्यामुळे ते सुद्धा आम्ही घेतो. आणि दुसरा भाग जो आहे तो संध्याकाळी रोज स्टेशन भागात आणि गाव भागात रोज संध्याकाळी देखील आम्ही कचऱ्याची गाडी आता फिरवतो त्याच्या ठिकाणी. 2 टाईम पण आता आमचा असं पण प्लॅन चालला आहे की सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम घंटा गाडी फिरवतो. विषय पण आमच्या चर्चेमध्ये आहे. आता आम्ही बसून ठरवू. स्वच्छतेवर एवढा मोठा जर भर देत असाल तुम्ही तर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून त्या प्रभागातला नगरसेवक असेल, त्या प्रभागाला स्वच्छता दूत असेल तर त्यांचा सत्कार एखाद्या जीबीमध्ये केला तर बाकीच्या प्रभागांना त्याचा आपण ज्याप्रमाणे आता सांगितलं की आरोग्याच्या विषयी समस्या असतील, मागील 4 वर्षापासून प्रशासन आहे. संतोष भाऊ 29 डिसेंबर रोजी कारभार हातात घेतलेला आहे. आज उणे एकूण 50 दिवस असतील. त्याच्यामध्ये आमच्या नगरपालिकेच्या रविवारी सुट्ट्या असते, शनिवारी सुट्ट्या असते, गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असत्या. वार्षिक सुट्ट्या पाहिल्या तर ह्या वर्षी 52 रविवार आहेत, 51 शनिवार आहेत आणि 57 गव्हर्नमेंटच्या अधिकृत सुट्ट्या आहेत. 27 म्हणजे 130 सुट्ट्या आहेत अधिकृत. अशा परिस्थितीमध्ये मागच्या 4 वर्षामध्ये 3 इलेक्शन झाल्या, लोकशाही झाली, विधानसभा झाली आणि तळेगाव नगरपालिका. कामगारांचा तुटवडा असल्यामुळं कामगारांचा विस्कळीतपणा झाला आणि तळेगाव शहरावरती तिचे परिणाम झाला. जे काही तुम्ही मग असे अतिक्रमणचे प्रश्न मांडले, कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न मांडले, ते कामगारांचं पुरवठा कमी आहे आणि नियोजन नसल्यामुळं आणि प्रशासन असल्यामुळं. प्रशासकीय कालावधीमध्ये स्थानिक इथं कुणी नव्हतं, एकही नगरसेवक नव्हता. नगरसेवकांच्या नियुक्त संतोष भाऊंचा स्वतः पदभार 29 डिसेंबरला झाला आहे. आज 20 फेब्रुवारी, त्याच्यामध्ये एकच जीबी झाली आहे. त्याच्यामध्ये अजून आमच्या कमिट्यासुद्धा व्हायच्या. आमच्या आरोग्य कमिटी असेल, आमची शिक्षण कमिटी असेल, आमच्या पाणी कमिटी असेल, नियोजन कमिटी असेल, त्या व्हायच्या. आणि प्रशासकीय जो स्टाफ आहे आमचा तो कमतरता आहे सध्या. म्हणजे आरोग्याच्या सभापती, आरोग्य विभागावर काम करणारा आणि पाणी विभागावर काम करणारे शिंदे म्हणून आहेत. तर संतोष भाऊंनी आणि आम्ही नगरसेवक, उपनगरसेवक असेल, संतोष भाऊ असेल, आमचे नगरसेवक असतील, 31 नगरसेवकांनी पहिल्यांदा एक टार्गेट फिक्स केलं, गोल फिक्स केला. त्यांनी आम्ही असं लिहून काढलं की काय करायचं. ज्याप्रमाणे त्यांनी आता सांगितलं आपल्याला कचरामुक्ती करायची, प्लॅस्टिक मुक्ती करायची, आपल्याला स्वच्छता करायची आणि त्या दृष्टीने पावलं टाकून नगरसेवक पूर्ण त्यांच्या पाठिंब्याचे आहेत.
31 नगरसेवक त्यांच्याबरोबर आहेत आणि ज्याप्रमाणे जो रोडमॅप ठरला आहे रोडमॅपप्रमाणे आम्ही चालू केला. आता पहिला स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह जागृत झाला पाहिजे की आमच्यावर कोणतरी लक्ष देतंय. 4 वर्ष प्रशासनाने त्यांना सत्कार थोडा साधा गुलाबाचं फुल पण दिलं नाही किंवा कुठले किट जसं भेगडे त्यांनी मग पत्रकार भेगडे त्यांनी सांगितलं किट नाही. 4 वर्षात प्रशासनाकडनं दुर्लक्ष झालं त्यांच्याकडनं हे आम्ही मान्य करतो. पण 4 वर्षाचं प्रशासन दुर्लक्ष झाल्यामुळं तळेगाव शहराची वाट लागलेली आहे. अतिक्रमण वाढलेलं आहे. अतिक्रमण वाढवण्यात प्रशासनाचा जास्त हात आहे. प्रशासनाचा गाफीलपणा आहे. त्यात एकही नगराध्यक्षांचं कार्य मात्र काही सहभाग नाही. तर 50 दिवसामध्ये आम्ही अतिक्रमण वाढवलेलं नाही आहे का नगरसेवकांचं कुठले त्याच्यामध्ये सहभाग नाही आहे ह्याच्या पाठीवर पूर्णतः. आणि आम्ही आता नवीन संतोष भाऊने आणि आम्ही नगरसेवकांनी फतवा काढला. आता एक GR आम्ही स्वतः आम्ही ठरवले जे काम बेकायदेशीर आहे त्याच्या उद्घाटनाला जायचं नाही. आणि आम्ही आमदारांना सुद्धा पत्र देणार आहोत. आमदार साहेब तुम्ही चहाच्या टपऱ्यांचं बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या असतील किंवा बेकायदेशीर बिर्याणीची दुकानं असतील तुम्ही प्लीज तिकडे जाऊ नका म्हणून. काय तळेगाव शहरात आमदारांचं नाव लावायचं बोर्ड लावायचा आणि आमदारांना बोलवायचं. जशी आमच्याकडे तर सैराडी बिर्याणी आहे ती सैराड होऊन मैदानं पुढे आली आणि आमदाराचा बोर्ड लावला त्यामुळे आम्हाला अडचण होती आमची. सत्य परिस्थिती आहे. आम्ही संतोष भावांना पण विनंती करणार आहे बेकायदेशीर चहाच्या टपऱ्यांना तुम्ही उघडणार जाऊ नका. नगरसेवक म्हणून आम्ही पण जाणार नाही आहेत आणि आम्ही आळा घालण्याचं काम करणार आहोत सडेतोडपणे. अजून तुम्हाला म्हणजे प्रशासकीय कालावधीत झालेला हा कारभार आहे जे काही वाढलं ते संतोष भाऊंनी हातात घेतल्यापासून स्वच्छतेला चालू केलं आहे. कामगारांचा अवेअरनेस वाढवण्याचं काम चालू केलं आहे. नगरसेवकांमध्ये एकत्रित करण्याचं काम केलं आहे आणि आता प्रत्येक नगरसेवकांना कामाला लावलं. त्यामुळं नगरसेवक उत्साहीच आहेत. 4 वर्ष नगरसेवक वाटच पाहतात काम करण्याची. आणि नागरिकांना मग काय नागरिकांचं पण आता काय होतं की एकदम खूप अडचणी प्रभागामध्ये प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी उलट नगरसेवक आणि नागरिक आणि नगरसेवक ह्या सर्वांची चेन आम्ही आता डेव्हलप म्हणजे करून एका वर्षात या तळेगावचा काय फरक होईल 100% होणार. आणि सरकारांची सुरुवात काल शिवजयंतीचं निमित्त साधून वार्ड क्रमांक 14 मध्ये सगळ्या कचरा साफ करणाऱ्या महिला दुकानचा सत्कार सुरू केलेला. आम्ही जे म्हटलं ना आदर्श प्रभाग तुमचा जो प्रश्न होता आदर्श म्हणजे त्यांचा सन्मान करायचा आदर्श प्रभाग आणि त्याच्या वर्षाला आणि त्यांचं 15 वर्षाचं विजय या दिवशी त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि ज्या सामाजिक संस्था आहेत त्या प्रत्येक प्रभागाला जोडून सामाजिक संस्था त्या प्रभागाला जोडणार नगरसेवक आणि सामाजिक संस्था अशी मिळून ते करणार आहोत. तर त्या सामाजिक संस्थेचेच असतात आणि नगरसेवक आता त्या सुपरवायझर असेल ते त्यांचं असं ते करणार. सागर भैया बोलते तुमचा प्रश्न होता प्रत्येक कुत्र्या संदर्भातला तो प्रश्न मार्गी लागला का ते थोडंसं पारदर्शकता दाखवा. नाही ते चालू करणार आहे त्याची चर्चा झाली आहे आणि तो आता पुढच्या आठवड्यात आम्ही जे बसणार आहे त्याच्यामध्ये ते नियोजन करून ठेवलं. टेंडर संपायला आलं आहे. आता याच्यात मार्चमध्ये टेंडर रिन्यू होणार. शहराचा अतिसंवेदनशील महत्त्वाचा प्रश्न आहे. वारंवार बरीच मंडळी त्याबाबत निवेदनं देत आहेत. तुम्ही तसा एक प्रस्ताव दिला होता. स्मशानभूमीबद्दल काही पारदर्शकपणे तुम्ही ठोस उपाययोजना सांगत आहे की अशा आम्ही करणार आहोत. तुम्ही ऑन कॅमेरा पण अजूनपर्यंत बोललेलं नाही. अध्यक्ष आणि असं म्हणून तुम्ही दोघांनी ती जबाबदारीने त्याचं उत्तर द्यावं आणि प्रत्यक्षात काम कधी होणार हे सुद्धा सांगा. चालू झालं आत्ता जे मेंटेनन्सचं काम होतं ना मेंटेनन्सचं काम चालू आहे. मेंटेनन्सचं काम चालू आहे. नवीन स्मशानभूमीचं जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे त्याच्यावर सगळं डिझाईन स्मशानभूमीचं ना डिझाईन आलेले झालं काम चालू झालेलं आहे. डिझाईन पण आलेले त्याच्यावर बसून काम चालू झालं ती सुद्धा तुम्ही अपडेट देणं गरजेचं आहे. आमच्या ग्रुपवर तुमच्या अपडेट येत नाही. संबंधित अधिकारी त्या वेळा पाळत नाही. आजचा विषय आम्हाला उद्या संध्याकाळी करतो असं अधिकारी नव्हतं आता प्रवीण माने गेले त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं हे सगळं अधिकारी कमतरता आहे. स्टाफची कमतरता आहे. आता ऑलरेडी स्टाफची कमतरता आहे. आणि दुसरं वाका आला प्रवीण माने गेल्यामुळं थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. त्यांचं सगळ्यांशी समन्वय चांगला होता
आणि प्रत्येक गोष्ट ते लगेच सांगत होते. आत्ता पण असं होतंय की अनेक नगरसेवकांना फोन जात नाही, असं पण झालेलं आहे. नाही होतं नवीन नियुक्त झालं ना, त्यामुळे ते पण अडचण होती, पण नगरसेवक थोडीशी नाराज थोडं सुरळीत व्हायला वेळ होईल ना, थोडं वेळ राहिला. सरकार असं आधी